दूरध्वनी संचावरती जो आपल्याला संदेश ऐकू येतो की द नंबर यू हॅव डायल्ड इज नॉट इन सर्व्हिस, तो संदेश मराठीच्या ऐवजी, आता इंग्लिशच्या ऐवजी मराठीत हवा अशी मागणी मी भारत संचार निगमच्या पुण्यातल्या कार्यालयात केली. आणि ते सुद्धा मला का सुचलं, मी एकदा गुजरातला काही कामासाठी माझ्या दुसऱ्या केला होता, तर तिथे मला असं ऐकू आलं की તમે જો ક્રમાંકનો સંપર્ક સાધવા માગો છે તેમ તમારા સંપર્ક હાલમાં લઈ શકતા નથી, થોડું દેર ઉપરાંત પ્રયત્ન कीजो. अरे मी म्हटलं की ही काय वानगड आहे. बरं तिथे इंग्लिश आणि हिंदीतला पण संदेश नव्हता, तिथे फक्त गुजराती होता. बरं ही अखिल भारतीय भारत संचार निगम ही केंद्र सरकारची देशभरातली कंपनी, पण हिचं गुजरातमध्ये फक्त गुजरातीत संदेश येतो आणि महाराष्ट्रात फक्त इंग्लिशमध्ये येतो. ही काय भानगड आहे. मग मराठीत पाहिजे. त्यांना अर्ज दिला, त्यांना सांगितलं हा नियम आहे, केंद्र सरकारचं त्रिभाषा सूत्र, त्याचं परिपत्रक, त्याची प्रत जोडून दिली. ती प्रतसुद्धा मला त्यांच्या कार्यालयात, त्यांची जी लायब्ररी तिथल्याच एका माणसाने दिली. आणि मग त्यांना दिल्यावर त्यांची ना नव्हती. ते म्हणाले की तुमचा अर्ज आला आहे, आजवर आमच्याकडं कोणी मागणी केली नव्हती, अर्ज आला आहे, आम्ही तो पाठवतो दिल्लीला, त्याच्यावर काय होईल ते करू. त्यांच्याकडनं मी 1 जानेवारी 2005ला हा अर्ज दिला. त्यांच्याकडनं मला एक दिवस मला आलं की तुमचं जे अर्ज होता तो आम्ही दिल्लीला पाठवला होता, दिल्लीहून मंजुरी आलेली आहे असं त्यांनी मला 7 मार्चला कळवलं. 7 मार्च 2005.